नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. ऐतिहासिक आपोहत्ती चौकात लहुजी वस्तात साळवेंचाच पुतळा उभारणार सकल मातंग समाजाचा यलगार. अहिल्यानगर शहरातील ऐतिहासिक आपोहत्ती चौकात लावलेल्या अश्वांवर आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्तात साळवे यांचाच अश्वारूढ पुतळा उभारला पाहिजे अशी आक्रमक मागणी सकल मातंग समाजाचे समन्वयक भगवान जगताप यांनी केली आहे. अनेक दिवसांच्या मागणीनंतरही मनपा प्रशासन याकडे हेतू पुरस्पर दुर्लक्ष करत असल्यामुळे प्रशासकीय मुजोरी विरोधात सकल मातंग समाज आणि समस्त नगरकरांनी आता थेट यलगार आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाची पुढील रणनीती आखण्यासाठी 16 जून 2026 रोजी सिद्धार्थनगर येथे ज्येष्ठ नेते सुनील भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर बैठक पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्तात साळवे व साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बैठकीत प्रशासनाचे वाभाडे काढणारे मुद्दे की रस्ता दुरुस्तीचे कारण करून शहरातील ऐतिहासिक आपोहत्ती हटवला आणि नगरकरांना घोडा लावण्याची खंत संदीप सकट यांनी प्रास्ताविकात मांडली. तर महापालिकेला जाहिरातीच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून देणारा हा चौक एका रात्रीत खाजगी संस्थेच्या घशात घालण्यात आला. यात मनपाच्या उत्पन्नाचे प्रचंड नुकसान झाले आहे व दलित वस्ती निधीचा गैरवापर आणि फसवणूक करत लाल टाकी, सिद्धार्थनगर, सारडा कॉलेज आणि नीलक्रांती चौक, सर्जेपुरा या दलित बहुल भागासाठी असलेला दलित वस्ती सुधार योजनेचा कोट्यावधी रुपयांचा निधी वापरण्यात आला. मात्र सुशोभीकरणाच्या नावाखाली खाजगी संस्थेला एकाच दिवसात सर्व परवानग्या देऊन दलित समाजाला अंधारात ठेवण्याचे पाप प्रशासनाने केले. या फसवणुकीविरोधात समाजाने आता एकत्र यावे असे आवाहन श्याम वैराळे यांनी केले. स्थानिक नगरसेवकांना येत्या महासभेत त्या खाजगी संस्थेचा ठेका तातडीने रद्द करावा आणि त्याच ठिकाणी आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्तात साळवे यांचा पुतळा उभारण्याचा ठराव करून तो मंजूर करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी नगरसेवकांवर देण्यात आली असून ही प्रशासकीय लढाई सर्व नगरसेवक एकत्रितपणे लढतील असे आश्वासन उपस्थित लोकप्रतिनिधींनी दिले. या बैठकीस प्रभाग क्रमांक 5चे नगरसेवक मोहित पंजाबी, नगरसेवक प्रतिनिधी जय भोसले, जितू गंभीर आणि सोमनाथ जाधव उपस्थित होते. तसेच मार्गदर्शक बाबासाहेब साठे, प्राध्यापक संजय लोखंडे, प्राध्यापक विशाल पाचारणे, रणजित वैरागर, लक्ष्मण शिंदे, राहुल शेकटकर, जालिंदर शेलार, संतोष ठोकळ, संदीप पठारे, विजय वडागळे, गणेश शिंदे, दिनेश वैराळ, अश्विन सोनवणे, सागर अडागळे, बंटी भोसले, राजू भिसे, विठ्ठल उमाप, सुनील वैराळ आणि मातंग समाजातील कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार प्राध्यापक विशाल पाचारणे यांनी मानले. आद्य क्रांतीवीर लहुजी वस्तात साळवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या मागणीच्या बैठकीसाठी या ठिकाणी आम्ही प्रभागातील 4 नगरसेवक जितू भैया गंभीर, जय भाऊ भोसले, मोहित भाई पंजाबी व शहराचे उपमहापौर धनंजय भैया जाधव यांच्या वतीनं मी या ठिकाणी या बैठकीसाठी आम्ही उपस्थित होतो. आमच्या सर्व मातंग समाजाच्या वतीने आमचा हा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 5, हा संपूर्णपणे जास्तीत जास्त हा मातंग समाजाचा प्रभाग आहे आणि या मातंग समाजाच्या आमच्या या प्रभागामध्ये वीर लहुजी वस्तादांचा पुतळा हा उभारण्याच्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी या वॉर्डाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत. जी सकल मातंग समाजाच्या वतीने जी मागणी आहे ती 100% आम्ही या त्या जनरल बोर्ड मध्ये
मागणी मांडून व त्याच्या पूर्ण मागणीसाठी व ते पूर्ण बसवण्याच्या पर्यंत ती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही सभागृहात आवाज उठवू व जनतेचे प्रश्न वेळोवेळी मांडण्याचे काम येत्या काळामध्ये नक्कीच करू. आमचे मार्गदर्शक आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, शहराचे लाडके हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया जगताप साहेब व माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या हे सर्वजण हे शाहू फुले आंबेडकर आणि आद्य क्रांतीवीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या विचारावर चालणारे लोक आहेत. आम्ही जेव्हा त्यांना मागणी करू तेव्हा ही 100% ही मागणी ते पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास आहे. या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आज हा मीटिंग साठी आम्हाला 4 नगरसेवकांना बोलवलं होतं. त्यासाठी आम्ही पूर्ण त्यांना ताकदीने पूर्ण सपोर्ट देणार आहे आणि येत्या जनरल बोर्ड मीटिंग मध्ये त्यांचे जे मुद्दे आहेत त्याला पूर्ण पाठिंबा देऊन आणि ते लवकरात लवकर लवजी वस्तादांचा पुतळा ते चौकामध्ये लावून घेणार असं त्यांची कायदेशीर पूर्ण करून घेऊ. अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बान. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.